अकोल्यात चोरीचा वाढता कहर, मलकापूर परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. अकोला शहरात चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत असून खदान पोलीस स्टेशन हद्दीतील मलकापूर परिसर विशेषतः चर्चेत आला आहे. गेल्या 2 ते 3 महिन्यात तेथे लाखो रुपयांच्या चोऱ्या झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. काल एका अपार्टमेंटमधून दुचाकी चोरी करण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला, मात्र सतर्क नागरिकांमुळे हा प्रयत्न फसला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. याच परिसरातील आकृती नगरमध्ये काल लाखोंची घरफोडी झाली. वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नगरसेवक पराग गवई यांनी पोलिसांकडे रात्रीची गस्त वाढवण्यासह पोलीस चौकी उभारण्याची मागणी केली आहे. नागरिकांनीही तात्काळ कारवाईची अपेक्षा व्यक्त केली आहे. ते गेल्या 2 ते 3 महिन्यापासून प्रभाग क्रमांक 14 मलकापूर या परिसरामध्ये चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे. आम्ही याआधी प्रशासनाला एक पोलीस चौकी द्यावी म्हणून असे निवेदन सुद्धा दिलेले होते, परंतु अद्यापपर्यंत यावर कारवाई झाली नाही. आमची प्रशासनाला विनंती आहे की मलकापूर प्रभागामध्ये एक पोलीस चौकी देण्यात यावी, त्याचप्रमाणे पोलिसांची गस्त वाढवण्यात यावी आणि नागरिकांना सुद्धा विनंती करण्यात येते की आपण अगर बाहेरगावी जात असाल तर पोलीस प्रशासनाला सूचना द्याव्यात तशा, किंवा नवीन भाडेकरी जर कोणी आपल्या परिसरात राहायला येत असेल त्यासुद्धा सूचना आपण पोलीस प्रशासनाला द्यावा ही नागरिकांना सुद्धा विनंती करतो. काल एक चोरीचा असफल प्रयत्न झाला आरोग्यधामच्या पाठीमागं कॉलनीमध्ये. त्यामुळे आणि आज कालच आकृती नगर इथे सुद्धा चोरीचा प्रकार झालेला आहे. त्यामुळे चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी गस्त वाढवावी. नमस्कार, मी प्रितेश छगनराव वानखेडे, राहणार नवजीवन कॉलनी, मलकापूर, अकोला. माझ्या आत्याच्या घरी काल रात्री 18 तारखेला 2 वाजता चोरीचा प्रयत्न झालेला आहे. 2 संदिग्ध गुन्हेगार जे आहेत ते तोंडाला बांधून आमच्या घरामध्ये प्रवेश केला त्यांनी कंपाऊंडमध्ये. मला कॅमेरामध्ये नोटिफिकेशन आल्यामुळे मी रात्री जागे होतो आणि ते चेक केलं. त्याच्यामुळे मला ते माहीत पडलं आणि मी काडी घेऊन बाहेर निघालो असता त्यांना ते थोडंसं भनक लागली. तर त्याच्यामुळे ते पळून गेले. पण त्यांनी जे गाडी आणली होती ते आम्ही आमच्या सतर्कतेमुळे आम्ही पकडण्यात यशस्वी झालो. आणि ती गाडीसुद्धा आम्हाला नंतर माहीत पडलं की हे सूर्या सिटीमधूनच त्याच रात्री चोरी केली होती त्यांनी. आणि आम्ही ती गाडी पकडली. अ, पहिले बी याच्या पहिले पण या घरामध्ये चोरी झालेली आहे 2 डिसेंबरलाच, म्हणजे 2 महिन्याच्या आधी सेम याच घरात चोरी झालेली आहे. त्यामध्ये 30 ते 35 लाखाचा मुद्देमाल आमचा चोरीला गेलेला आहे. तरी मी माझी माननीय अर्चित चांडक साहेब, SP अकोला यांना असे निवेदन आहे की त्यांनी या गुन्ह्याचा लवकरात लवकर छडा लावावा. त्यांच्या कार्यक्षमतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. त्यांनी लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही विनंती करतो. धन्यवाद.